नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर डेटी मध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मराठीचा एक छोटासा टॉपिक पाहणार आहोत, जो की पैकीच्या पैकी मार्क देऊन जातो आणि जो की पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये हमखास विचारला जातो। त्या टॉपिकचं नाव आहे शब्दसिद्धी। ज्यांना मराठीचा सिलेबस काहीच माहिती नाहीये हे त्यांच्यासाठी सुद्धा आणि ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी सुद्धा आहे, कारण हा शब्दसिद्धी टॉपिक मध्ये आपण खूप काही असं पाहणार आहोत आणि शब्दसिद्धी टॉपिक मधील जे काही तत्सम, तद्भव, देशी, पोर्तुगीज, कन्नड, तामिळ, हिंदी जे काही शब्द वेगवेगळे आहेत ते आपण ट्रिकनुसार कसे लक्षात ठेवायचे, एका वाक्यामध्ये तुमचे हे शब्द क्लिअर होऊन जातील आणि कधीच चुकणार नाहीत, अशा ट्रिकनुसार आपण हा टॉपिक पाहणार आहोत। तर आता आपण डायरेक्ट ह्या टॉपिकला सुरू करू। टॉपिकचं नाव आहे शब्दसिद्धी। आता सर्वप्रथम शब्दसिद्धी पाहताना शब्दसिद्धी म्हणजे काय हे माहिती पाहिजे। तर शब्दसिद्धी म्हणजे शब्द कसा सिद्ध झाला म्हणजेच कसा बनला हे पाहणे म्हणजे शब्दसिद्धी होय। लक्षात घ्या, शब्द कसा सिद्ध झाला म्हणजे तो कसा बनला हे पाहणे म्हणजे शब्दसिद्धी होय। आता शब्दसिद्धीचे 2 प्रकार पडतात। कुठले 2 प्रकार? तर सिद्ध शब्द आणि साधित शब्द। तर मग आता आपण सिद्ध शब्द म्हणजे काय ते पाहू। भाषेतील जे मूळ शब्द असतात अशा शब्दांना सिद्ध शब्द असे म्हणतात। म्हणजे जे काय भाषेमधून जे मूळचे शब्द आहेत, जे मुळातूनच आलेले आहेत, त्याच्यामध्ये कसलाच बदल झालेला नाही, त्याला सिद्ध शब्द असे म्हणतात। शब्दसिद्धीचे एकूण किती प्रकार? 2 प्रकार। कुठले? सिद्ध शब्द आणि साधित शब्द। सिद्ध शब्द म्हणजे काय? जे भाषेतून जे मूळ शब्द असतात, म्हणजे जे भाषेतील मूळ शब्द आहेत त्यांना सिद्ध शब्द म्हणतात। आता परत सिद्ध शब्दाचे 3 प्रकार पडतात। सिद्ध शब्दाचे किती प्रकार पडतात? 3। तर ते कुठले कुठले? तत्सम, तद्भव आणि देशी। लक्षात घ्या, सिद्ध शब्दाचे 3 प्रकार पडतात: तत्सम शब्द, तद्भव शब्द आणि देशी शब्द। आता आपण तत्सम शब्द म्हणजे काय पाहू। तत्सम शब्द म्हणजे काय ते एकदम सोपं आहे। तत्सम म्हणजे त्यासारखे। लक्षात घ्या, तत्सम म्हणजे त्यासारखे। संस्कृत भाषेतून जसेच्या तसे मराठीत आलेल्या शब्दांना तत्सम शब्द म्हणतात। आता इथं पहा, जसेच्या तसे आणि तत्सम याला मी लाल पेनने चौकट केलेली आहे। कारण का? तत्सम शब्द म्हणजे संस्कृत भाषेतून जे शब्द जसेच्या तसे आले आहेत त्याला तत्सम शब्द म्हणतात। म्हणजे जे काही संस्कृत भाषेतून शब्द आलेले आहेत त्याच्यामध्ये कसलाच बदल झालेला नाही। संस्कृत भाषेतून जे शब्द आलेले आहेत ना तसेच मराठीमध्ये आलेले आहेत, त्याला काय म्हणतात? तर त्याला तत्सम शब्द असे म्हणतात। आता तत्सम शब्द कुठले कुठले ते आपण थोड्या वेळाने पाहू, पण त्या अगोदर आपण आता तद्भव शब्द म्हणजे काय ते पाहू। म्हणजे तद्भव शब्द आता आपण का पाहणार आहोत माहिती आहे का? तद्भव शब्द जर पाहिला तर तत्सम शब्द आणि तद्भव शब्द यात आपल्याला तुलना करता येईल। म्हणजे तत्सम शब्द कुठला आणि तद्भव शब्द कुठला हे आपल्याला एकदम लक्षात येऊन जाईल। आता आपण पाहू तद्भव शब्द। संस्कृत शब्द मराठीत येताना त्यांचा मूळ स्वरूपात थोडा बदल होतो, त्याच तद्भव शब्द असे म्हणतात। संस्कृत भाषेतून जे शब्द जसेच्या तसे मराठीत आले ते झाले तत्सम शब्द आणि त्या तत्सम शब्दामध्ये म्हणजे संस्कृत भाषेतून जे शब्द आले ते तत्सम शब्द। त्या तत्सम शब्दामध्ये थोडा बदल झाला तर ते झाले तद्भव शब्द। आता तत्सम शब्द आणि तद्भव शब्द कोणते कोणते आहेत, म्हणजे काय बदल झाला ते एका दृष्टिक्षेपात लक्षात येण्यासारखं आहे। आता एका साईडला तत्सम शब्द आहेत आणि एका साईडला तद्भव शब्द आहेत। म्हणजे संस्कृत मधून आलेले शब्द त्याच्यात बदल होऊन जे झाले ते मराठीत आलेले तद्भव शब्द। मरकट, माकड, भगिनी, बहिणी, भ्राता हा संस्कृत शब्द आहे म्हणून तो झाला तत्सम शब्द। आणि तो तद्भव शब्द कुठला? त्याचा भाऊ। कोवळा, कोवळा आलं तर तद्भव शब्द। कोमल विचारलं तर तत्सम शब्द। देवालय हा सुद्धा संस्कृत शब्द आहे म्हणून तो झाला तत्सम शब्द। आता आपण जे सरळ सरळ देऊळ म्हणतो ना तो तद्भव शब्द आहे। स्वश्रू जो की संस्कृत शब्द आहे आणि तो तत्सम शब्द आहे, त्याचा तद्भव शब्द काय झाला? सासू। श्वशूर, श्वशूर हा झाला तत्सम शब्द आणि तद्भव शब्द सासरा। अंजली, आता अंजली हे जे नाव आहे ना ते तत्सम शब्दातलं आहे आणि त्याचा तद्भव शब्द काय होतो? ओंजळ। अंजली तत्सम शब्द, ओंजळ
तद्भव शब्द धूम्र म्हणजेच धूर, काय झाला तद्भव शब्द धूम्र तत्सम. ग्राम हा सुद्धा संस्कृत शब्द आहे म्हणून तो झाला तत्सम. गाव तद्भव शब्द. कर्ण जे काय आपलं कान आहे ना ते कर्ण, त्याला संस्कृतमध्ये कर्ण म्हणतात म्हणून ते तत्सम शब्द. आणि त्यात बदल झाला, बदल होऊन काय आलं कान, तो झाला तद्भव शब्द. पद, पद हा सुद्धा तत्सम शब्द आहे आणि त्याचा बदल होऊन काय झालं पाय. कलस तत्सम शब्द, त्याच्यात बदल होऊन काय झालं कळस. ग्रास, ग्रास इंग्लिश वाटतो पण तत्सम शब्द आहे, त्यात बदल काय झाला घास. घर्म हा तत्सम शब्द आहे आणि त्याचा तद्भव शब्द काय झाला घाम. तुम्ही परत एकदा वाचून घ्या आणि असे असंख्य शब्द आहेत, तुम्ही ते पाहून वाचू शकता, एका दृष्टिक्षेपामध्ये लक्षात राहण्यासारखे आहेत. आता आपण देशी शब्द म्हणजे काय ते पाहू. जी शब्द मराठी भाषेतच तयार झालेली आहेत अशा शब्दांना देशी शब्द असे म्हणतात. जे शब्द मूळचे आहेत, मराठी भाषेतच तयार झालेले आहेत अशा शब्दांना देशी शब्द म्हणतात. आता ते कुठकुठले ते आपण पाहू. आता आपल्या शरीराचे अवयव डोळे, डोके, पोट, कंबर, हाड, गुडघा हे मराठी भाषेतील एकदम ओरिजिनल प्युअर शब्द आहेत. कुठले? डोळे, डोके, पोट, कंबर, हाड, गुडघा. आता प्राणी व पक्षी घोडा, बोका, चिमणी, ढेकूण जे की आता पाहायला भेटत नाही. घोडा, बोका, चिमणी, ढेकूण हे काय जे शब्द आलेले आहेत ना ते देशी शब्द आहेत. आता आणखीन काही देशी शब्द आहेत, ते ओळखण्याची ट्रिक एक वाक्य आहे, त्या वाक्यामध्ये बाकीचे सर्व शब्द बसलेले आहेत. आता अगोदर आपण ते वाक्य कुठलं आहे आणि ह्याच्यातले देशी शब्द कुठले आहेत ते पाहू. टपोरे डोळे असलेला हत्यारबंद चोर पोटासाठी चिखलातून कचरा, दगड, घोडे तुडवत डोंगरातील मळकट वाटेने उजेड नसताना जातो. परत एकदा, टपोरे डोळे असलेला हत्यारबंद चोर पोटासाठी चिखलातून कचरा, दगड, दोंडे तुडवत डोंगरातून मळकट वाटेने उजेड नसताना जातो. आता याच्यामधील देशी शब्द कुठले आहेत? टपोरे, डोळे, हत्यार, बंद, चोर, पोट, चिखल, कचरा, दगड, धोंडे, डोंगर, मळकट, उजेड. बस एवढी या वाक्यामधील आपले देशी शब्द आहेत. तुम्ही ही ट्रिक लिहून घ्या, रोज एकदा वाचा म्हणजे तुमच्या लक्षात राहून जातील देशी शब्द कोणकोणते आहेत ते. आणि जे काही देशी शब्द आहेत त्याला मी लाल पेननं अशी चौकट केलेली आहे म्हणजे एका दृष्टिक्षेपामध्ये हे लक्षात राहतील. आता आपण परभाषीय शब्द पाहू. इतर भाषेतून मराठीत आलेल्या शब्दांना परभाषीय शब्द असे म्हणतात. आता त्याच्यातला गुजराती शब्द, अगोदर आपण एक वाक्य पाहू, त्या वाक्यामध्ये सर्व शब्द बसवलेले आहेत. एक ट्रिक काय, वाक्य पाठ केला ते तुम्हाला शब्द पाठ होऊन जातील. आता ते वाक्य आपण पाहू. एक रिकाम टेकडा दलाल शेटजीकडून घी आणण्यासाठी डब्बा घेऊन दादरला गेला. लक्षात घ्या, एक रिकाम टेकडा दलाल शेटजीकडून घी आणण्यासाठी डब्बा घेऊन दादरला गेला. तिथे हवेलीत घर जमाईने अफरातफर केली. बघा बरं किती सोपं आहे. एक रिकाम टेकडा दलाल शेटजीकडून घी आणण्यासाठी डब्बा घेऊन दादरला गेला. तेथे हवेलीत घर जमाईने अफरातफर केली. आता ह्याच्यातले गुजराती शब्द, रिकाम टेकडा, दलाल, शेटजी, फक्त शेटजी, घी, डब्बा, दादर, हवेली, घर जमाई, अफरातफर. बस एवढे शब्द आहेत गुजराती. आता आणखीन इतर शब्द आहेत पण जे महत्वाचे आहेत ते शब्द वाक्यामध्ये बसून ट्रिक तयार करून तुम्हाला दिलेली आहे. आता आपण फारसी शब्द पाहू. फारसी शब्द सुद्धा असेच आहेत, एका वाक्यामध्ये बसवलेले आहेत म्हणजे त्या वाक्याला सुद्धा काहीतरी अर्थ आहे असं वाक्य तयार करून ते शब्द तयार केलेले आहेत. पहा आता ते कुठले आहेत. एक पेशवा पोशाखास अत्तर लावून मैफिलीत आला. लक्षात घ्या, एक पेशवा पोशाखास अत्तर लावून मैफिलीत आला. तेव्हा फडणवीस नावाच्या सौदागराने कामगारांनी सरकारी सामानात केलेल्या गुन्हेगारांची हकीकत सांगितली. परत एकदा, एक पेशवा पोशाखास अत्तर लावून मैफिलीत आला. तेव्हा फडणवीस नावाच्या सौदागराने कामगारांनी सरकारी सामानात
केलेल्या गुन्हेगारांची हकीकत सांगितली. आता ह्याच्यातले फारसी शब्द कुठले आहेत? पेशवा, पेशवा हा शब्द फारसी आहे. त्यानंतर पोशाख, आपण काय समजतो पोशाख हा शब्द मराठी आहे, तर मराठी नाही, पोशाख हा शब्द फारसी आहे. अत्तर, महफिल, जी काय महफिल सजली म्हणतो ना, ते महफिल सुद्धा फारसी शब्द आहे. फडणवीस, जे की आपले माजी मुख्यमंत्री होते, ते आडनाव सुद्धा फारसी आहे. सौदागर हे सुद्धा फारसी आहे. कामगार हे सुद्धा फारसी आहे. सरकारी, जो काही सरकारी शब्द आहे तो फारसी भाषेतून आलेला आहे. गुन्हेगार हा सुद्धा फारसी आहे. बघा किती सोपं, एका वाक्यामध्ये शब्द लक्षात राहून जातात. आता आपण अरबी शब्द पाहू. वाक्य भारी आहे, वाक्य वाचताना ऐकताना सुद्धा भारी वाटतं आणि शब्द सुद्धा एकदम लक्षात राहून जातात. मेहनत केल्याने इनाम मिळते. बघा अर्थ आहे ना शब्दाला, मेहनत केल्याने इनाम मिळते. असे शहरातल्या वकिलाने नकाशातील तारीख पाहून सांगितले. बघा वकील किती हुशार होता. मेहनत केल्याने इनाम मिळते असे शहरातल्या वकिलाने नकाशातील तारीख पाहून सांगितले. त्याला इकडे तिकडे बघून पाहायचं नव्हतं, नकाशातली तारीख पाहून सांगायचं होतं. मेहनत केल्याने इनाम मिळते असे शहरातल्या वकिलाने नकाशातली तारीख पाहून सांगितले, म्हणून शाहिराने अर्ज केला. बघा आता इथे शाहीर सुद्धा आला. मेहनत केल्याने इनाम मिळते असे शहरातल्या वकिलाने नकाशातली तारीख पाहून सांगितले, म्हणून शाहिराने अर्ज केला. काय केला? साहेबाने मंजूर केल्याचे जिल्ह्यातील मालकाने कबूल केले. बघा साहेबांनी मंजूर केल्याचे जिल्ह्यातील मालकाने कबूल केले. मेहनत केल्याने इनाम मिळते असे शहरातल्या वकिलाने नकाशातील तारीख पाहून सांगितले, म्हणून शाहिराने अर्ज केला. साहेबांनी मंजूर केल्याचे जिल्ह्यातील मालकाने कबूल केले. आता याच्यामधले अरबी शब्द कुठले आहेत? मेहनत, इनाम, शहर, जे काय आपण शहर म्हणतो ना ते सुद्धा अरबी आहे. वकील अरबीच आहे. नकाशा अरबी शब्द आहे. तारीख, आपण म्हणतो ना तारीख किती आहे, परीक्षेची तारीख बदलणार का, तो तारीख हा शब्द सुद्धा अरबी आहे. शाहीर, अर्ज, साहेब हे सुद्धा अरबी आहेत. मंजूर अरबी आहे. आपण जो काही जिल्हा म्हणतो, कुठल्या जिल्ह्यातला आहे आपला जिल्हा कुठला, तो जिल्हा शब्द सुद्धा अरबी आहे. मालक अरबीच आहे. कबूल अरबी आहे. आता पाहू आपण कानडी शब्द. एकदम भारी, ऐकायला सुद्धा लय भारी वाटतात आणि लगेच समजून जातात. अक्का अण्णाने कुंचीतील भाकरीला तूप लावून शिकाकाईने कट्ट्यावर खलबत्यात कुठला तेव्हा ताईने झुरळाला विळीने मारले. म्हणजे हे कानडी ट्युनिंग मध्ये सांगितलं. अक्का अण्णाने कुंचीतील भाकरीला तूप लावून शिकाकाईने कट्ट्यावर खलबत्त्यात कुठला तेव्हा ताईने झुरळाला विळी मारले. आता याच्यातील अक्का, अण्णा, कुंची, भाकर, तूप, शिकाकाई, कट्टा, खलबत्ता, ताई, झुरळ, विळी हे जे काही शब्द आहेत ना हे कानडी आहेत. ती सगळ्यात भारी कानडी शब्द आहेत, लगेच लक्षात राहतात. आता आपण पोर्तुगीज शब्द पाहू. पोर्तुगीज शब्द लक्षात ठेवण्यासाठी अशी काही ट्रिक नाहीये, पण साधे सरळ आहेत, आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनातले आहेत, आपल्या वापरातले आहेत, आपल्या कानावर पडणारे आहेत, त्याचा वापर आपण रोज करतो. असे शब्द आहेत जे की पोर्तुगीज आहेत. बादली, परात, साबण, इस्त्री, बायको. जी आपली बायको आहे ना ती पोर्तुगीज आहे. आणि जे पोर्तुगीज होते ते भारतात पहिल्यांदा आले होते आणि शेवटी गेले होते, म्हणून बायको पोर्तुगीज. तंबाखू, काजू, अननस, हापूस, बटाटा, पपई, कोबी, साबुदाणा हे काय एवढे जे शब्द आहेत ते पोर्तुगीज आहेत. आता तमिळी शब्द. तमिळी शब्दाची ट्रिक सुद्धा खूप भारी आहे. तमिळी चिल्ली पिल्ली भेंडीचे सार व मठ्ठा पितात. बघा बरं किती सोपं आहे. तमिळी चिल्ली पिल्ली भेंडीचे सार व मठ्ठा पितात. आता तमिळी शब्द आहे म्हणून तमिळी सुरुवातीला घेतलं. तमिळी, चिल्ली, पिल्ली, भेंडी, आपण जी काय भेंडी खातो ना ती भेंडी, सार, मठ्ठा हे काय तमिळी शब्द आहेत. आता हिंदी शब्द पाहू. हिंदी शब्दाची ट्रिक सुद्धा खूप छान आहे. बच्चे, बेटे, दिल की बात नानी और भाई के सामने मत करना. लक्षात घ्या. बच्चे, बेटे, दिल की बात नानी और भाई के सामने मत करना, नहीं तो करोड़ों दाम देकर भी मिलाफ नहीं होगा. आता खूप जणांना वाक्य समजलं असेल.
बच्चे बेटे दिल की बात नानी और भाई के सामने मत करना, नहीं तो करोड़ों दाम देकर भी मिलाफ नहीं होगा। आता याच्यातील बच्चे बेटे दिल बात नानी भाई सामने करोडो दाम मिलाफ एवढे हिंदी शब्द आहेत। बघा बर किती सोपा होता शब्दसिद्धी हा टॉपिक, एकदम सोपा। 15 ते 20 मिनिटांमध्ये हा टॉपिक क्लिअर होऊन जातो। आहे काय या शब्दसिद्धीमध्ये? तत्सम शब्द, तद्भव, देशी, पुन्हा पोर्तुगीज, हिंदी, तमिळ, कन्नडी एवढेच आहेत आणि भरपूर ट्रिक आहेत, लक्षात राहतात, एकदम सोपे आहेत। तुम्ही परत एकदा वाचा, ह्या ट्रिक आहेत त्या लिहून काढा, रोज 1-2दा वाचा म्हणजे लक्षात राहून जातात। आणि हा तुम्हाला हा शब्दसिद्धीचा व्हिडिओ कसा वाटला, ट्रिक कशा वाटल्या ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा। जर का तुम्हाला हे माझे व्हिडिओ महत्त्वाचे पॉइंट्स याच्यातून तुम्हाला काहीतरी फायदा होत असेल, तर खरंच तुम्हाला फायदा झाल्यासारखा वाटत असेल तरच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइब करणं फ्री आहे, काही पैसे लागत नाही, ही विनामूल्य सेवा आहे। सबस्क्राइब करा म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ आणि महत्त्वाच्या नोट्स तुम्हाला मिळून जातात।